वेलकम स्टूडेंट, स्टँडर्ड 4 मॅथ्स. आज आपण फाइंड द सम अँड रिड्यूस टू द लोवेस्ट टर्म लर्न करणार आहोत, म्हणजे ॲडिशन सॉल्व करणार आहोत फ्रॅक्शनची. या ठिकाणी एक्झाम्पल ए मध्ये 3/5 प्लस 1/5. या ठिकाणी न्यूमरेटर 3 डिनॉमिनेटर 5 प्लस न्यूमरेटर 1 डिनॉमिनेटर 5. ज्यावेळेस डिनॉमिनेटर इक्वल असतो त्यावेळेस इक्वल करण्याची आवश्यकता नाहीये, कारण दोन्ही ठिकाणी 5 डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणून तुम्ही दोन्हीपैकी एक डिनॉमिनेटर लिहायचा आहे आणि न्यूमरेटरची ॲडिशन करायची आहे. 3 + 1 इक्वल. न्यूमरेटरची ॲडिशन न्यूमरेटरच्या प्लेसमध्ये लिहा. 3 + 1 4 आणि डिनॉमिनेटर 5 ला 5 लिहा, म्हणजे आपलं आन्सर आलेला आहे 4/5. 4/5 म्हणजे न्यूमरेटर 4 आणि डिनॉमिनेटर 5. यामध्ये लोवेस्ट टर्म होणार नाही, कारण 4 आणि 5 ला एकाच नंबरने कोणत्याही पण डिवाइड होणार नाही, म्हणून तेच आन्सर आपला आहे. ओके. त्यानंतर एक्झाम्पल बी मध्ये सुद्धा डिनॉमिनेटर इक्वल आहे 7 7. दोन्हीपैकी एक 7 घ्यायचा आहे तुम्हाला कॉमन आणि न्यूमरेटरची ॲडिशन करायची आहे. न्यूमरेटर 4 प्लस न्यूमरेटर 0 इक्वल 4 + 0 4 डिनॉमिनेटर 7. 4/7 हे आपले ॲडिशन आलेलं आहे, म्हणजे फाइंड द सम. ओके. या ठिकाणी एक्झाम्पल सी मध्ये आता डिनॉमिनेटर इक्वल नाहीये. 5/9 प्लस 3/7. या ठिकाणी 9 आणि 7 याच्या टेबल मधील तुम्हाला एखादी नंबर निवडावी लागेल आणि डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल. मग 9 आणि 7 ने डिवाइड होणारी नंबर कोणती असेल? 63. ओके. तर तुम्हाला 9 चा 63 करण्यासाठी 9 7 जा 63 आणि 5 7 जा 63 प्लस पुन्हा 7 चे डिनॉमिनेटरच्या प्लेस मध्ये सुद्धा 63 तुम्हाला डिनॉमिनेटर घ्यायचा आहे. मग 7 9 जा 63. ज्या नंबरने तुम्ही डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करता त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3 × 9. ओके. मग 5 7 जा 35 9 7 जा 63 प्लस 3 9 जा 27 7 9 जा 63. आता पहा आपण डिनॉमिनेटर इक्वल केलेला आहे 63. मग दोन्हीपैकी एक 63 घ्यायची आहे तुम्हाला आणि न्यूमरेटरची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. 5 + 7 12 ला 2 कॅरी 1 2 1 2 + 1 3 3 + 3 6. मग 62/63 हे आपला आन्सर आलेला आहे. त्याच प्रकारे डी एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला डिनॉमिनेटर इक्वल करायचा आहे. या ठिकाणी इक्वल नाही डिनॉमिनेटर. 5 आणि 8 च्या टेबल मधील नंबर्स तुम्हाला माहिती आहे 40. मग 2/5 ला 5 च्या डिनॉमिनेटर प्लेस मध्ये 40 येण्यासाठी 8 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच नंबरने तुम्हाला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचा आहे. प्लस 1/8 8 च्या प्लेस मध्ये 40 येण्यासाठी तुम्हाला 8 5 जा 40. 5 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करायचा आहे. 8 2 जा 16/40 प्लस 5 1 जा 5/8 5 जा 40. आता पहा 40 हा डिनॉमिनेटर इक्वल झाला. दोन्हीपैकी एक 40 घ्यायची आहे तुम्हाला आणि न्यूमरेटरची ॲडिशन 16 + 5 21. अशा प्रकारे आपल्याला 21/40 हे आन्सर आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला इक्वल डिनॉमिनेटर करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि ॲडिशन करायचे आहेत. ओके. थँक्यू.